वॉर्म वेलकम सगळ्यांना परत एकदा. लेट्स डू अ प्रेयर. दोन्ही हात जोडून प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, स्माइल. पण हे परमेश्वरा टू द सुप्रीम गॉड. प्रभू राम, भगवान हनुमान, सगळे गुरुजन, माझे गुरु मास्टर चिवा कुकसुई, जगद्गुरु योगीराज शंकर बाबा महाराज, आर्कएंजल मिखाईल. आजच्या सेशनसाठी स्पेशल रेफरन्स टू ऑल द एंजल्स, ते सगळे देवदूत फ्रॉम द किंगडम ऑफ प्रॉस्पेरिटी, गॉडेस इज लक्ष्मी. थँक यू. To my mentors, guides, Sahib, everybody, thank you so much. So grateful to each one of you. To all of you, good evening. I welcome you all for this session. आज मंगळवार आहे, राईट? सो आज ज्यांना कोणाला सिरीज सुरू करायची आहे तुमच्या फॅमिलीमध्ये, किंवा ज्यांचं सेशन मिस झालंय, किंवा ते 2 आठवडे समजा नाही करू शकला, किंवा तुमचं एखाद्याचं हनुमान चालीसा मिस झाली समजा, राईट? यू कॅन स्टार्ट युअर सिरीज अगेन फ्रॉम टुडे, विच इज 18th of February, आणि मग इथून पुढे 21 दिवस. राईट? जसं काल मी तुम्हाला सांगितलं, यू कॅन ट्राय 1 to 100, म्हणजे जे 4 फेब्रुवारी पासून आहेत, राईट? 4 फेब्रुवारी पासून ते 100 दिवस तुम्ही मोजा. 100 दिवस शतबार हनुमान चालूसा करा. बघा तुम्हाला काय पेढा खाऊन काय फरक पडतो. तुम्ही मला सांगाल की माझे संकल्प पूर्ण झाले वगैरे वगैरे, जे पण तुम्ही सांगा. ठीक आहे? सो आता इथे थांबतो आणि मग आपल्या प्रिय ज्याच्यासाठी आपण जमलो ते आपण बोलूया. मनी. मनी. मनी 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 आहे का ध्यानी? इथून पहिली सुरुवात. मनी कुठे आहे का ध्यानी? मनी, आय लव्ह मनी, असं तुम्ही म्हणता का? आय लव्ह मनी, बट मनी लव्ह यू का? चष्मा माझा वाकडा झालाय. मी बसलो होतो मागच्या आठवड्यामध्ये त्याच्यावरती चक्क. त्यामुळे असं तुम्हाला असं मला दिसतोय तो असं कलंडल्यासारखा. असो, उद्या बघूया, त्याला रिपेअर करतो तर ड्रायव्हर आलाय तर. ओके, लेट्स कंटिन्यू. होपफुली. राईट? मनी. मनी म्हणजे पैसे, प्रॉस्पेरिटी. किती लोकांनी तुम्ही संकल्प लिहिलेला आहे पैशाविषयी? मला पैसे हवेत, हे गुगल फॉर्म भरलाय का तुम्ही? सांगितलंय का टू गॉड पैसे पाठवणे, मला पैसे हवेत, असं लिहिलं असेल तर अभिनंदन. राईट? मी तर सतत ह्याच्यामध्ये लिहित असतो आणि टाकत असतो. आय नीड मनी, आय नीड मोर मनी, आय नीड मोर मनी देन लास्ट मंथ अँड दिस इयर, आणि इट कीप्स ग्रोईंग. इट कीप्स ग्रोईंग. का बरं असं इट कीप्स ग्रोईंग? मनी कीप्स ग्रोईंग, राईट? येस, इट कीप्स ग्रोईंग. इट कीप्स ग्रोईंग. पैसे वाढत राहतात, समृद्धी वाढत राहते. इन द युनिवर्स देर इज अ लॉ ऑफ इन्क्रीज. व्हॉट डू यू वॉन्ट टू इन्क्रीज? पैसे की दुःख की त्रास की मनस्ताप की चणचण किंवा काही? इट्स अप टू अस. सगळेजण हात मोकळे करा मस्तपैकी आकाशाकडे. कीप युअर हँड्स अँड लेग्स, युअर फीट ओपन. मस्त मोकळ्या मनाने म्हणा, आय एम ओपन टू लर्न, आय एम हिअर टू लर्न समथिंग न्यू. मे बी तुम्ही ऐकलं असाल, पण आजच्या सिरीज मध्ये महत्वाचं आहे. Why is it important to make money? It is important to make money. Do you agree? Yes, I agree. इथे आहे का असं कोण की तो म्हणतो नाही बस झालं, मला काय पैसे विषय कमवायची इच्छा नाही, मी आपल्या हवेत खाऊन काय असेल ते जगीन? असं आहे का कोण साधू इकडे? आहेत कोण साधू? त्यांच्यासाठी नाहीये साधू. थँक्यू. तुम्हाला नातं वाचतंय. आपले सगळ्यांना पैसे हवेत, मला तर भरपूर हवेत. व्हॉट इज अवर रिलेशनशिप विथ मनी? हा पहिला प्रश्न. तुमचं नातं काय पैशाशी? असं वाटतं तुम्हाला कोणी लहानपणी तुम्ही ऐकलात, किंवा तुम्ही पण तुमची धारणा तयार झालेली आहे, जे प्राणी किलिंग आहेत त्यांनी नक्की स्कॅन करा. ही धारणा आहे का? कुठेतरी तुम्ही वडील बोलले होते कधीतरी, पैसे काय झाडाला लागतात का? झालं कल्याण, पैसे झाडाला लागत नाहीत. आपण आपल्या मुलांना बोललो होतो, पैसे काय झाडाला लागतात का? नाही, पैसे झाडाला लागत नाहीत. मग कुठे लागतात? आय हॅव टू वर्क हार्ड टू अर्न मनी. कष्ट करतोय मी, राब राब राबतोय, रक्ताचं पाणी करतोय, झालं कल्याण, गेले पैसे. अहो नाही येतो असे. हे सगळी अशी मिडल क्लास, सेमी मिडल क्लास किंवा अशा प्रकारची सगळी ही स्टेटमेंट्स आहेत की त्यातनं आपण मान बाहेर काढणं सुद्धा आपल्याला पापीपणाची लक्षणं वाटत. नको नको, मी असाच थकत राहीन, पण मी पैशापासून दूर राहीन. परमेश्वरा नको रे, नको मला पैशाजवळ नको रे नेऊ, मी असाच खितपत राहतो. अशी आपली फिलिंग आहे का? मनी इज नॉट गुड. पैसे झाडा लागतात का? काय कष्ट केलेत आम्ही तुला काय कळणार आहे?
काय कळणार आहे म्हणजे कशाला कळायला पाहिजे? मी काय कष्ट केले ते माझ्या मुलाला मी सांगणं आणि ते त्यांनी समजणं किंवा समजायलाच हवे, हा काय हट्ट आहे? माझ्या मुलाचा बाप मी आहे. माझ्याकडे पैसे आहेत. माझ्या बापाकडे पैसे होते का नव्हते, माझ्या वडिलांकडे होते का नव्हते, का कमी होते का कसे होते, हा त्यांचा आणि माझा प्रश्न आहे. माझ्या चाइल्डहुड मध्ये मी सारखा त्याला घेऊन जातोय, जी त्याची चाइल्डहुड नाहीये. नाही पण तू तरी पण हे बघच मी किती गरीब होतो. अरे नाही ना बाबा रे, पुढे ये ना तू. काकू पुढे आलीच नाही काकू. म्हणजे जे पण आहे ते रोल करणार आहे. आर यू अंडरस्टँडिंग व्हॉट इज युअर रिलेशनशिप विथ मनी? लुई ह्याच्या पुस्तकामध्ये, राईट, खूप सुंदर तिने सांगितलंय, राईट. आणि मला ते दाखवतो तुम्हाला स्क्रीनवरती. व्हॉट इज आवर रिलेशनशिप विथ मनी? दिस इज अ रिलेशनशिप विथ मनी. राईट. मनी डझंट ग्रो ऑन ट्री. आपण सुद्धा भारतात असंच म्हणतो, काय पैसे झाडाला लागतात का? पैसा सबकी जड है, सब फसाद की जड है पैसा. तिथूनच सगळं फाटतंय. झालं. म्हणजे हा आपलं जे दोन मन, आपलं जे आहे कुरुक्षेत्र आतमध्ये, ते एक जातो, चला आजपासून मी पैसे कमवायला जातो, मी आज मार्केटला जातो, किंवा मी आज ट्रेडिंग शिकतो, किंवा मी अजून काय करतो, नोकरी करतो, अजून काही वृद्धिंगत होतो, पगार वाढवतो, काहीतरी करतो. आणि तो बिचारा पैसे कमवायला सुरुवात करतो आणि त्याचं दुसरंच आहे, पूर्ण थॉट प्रोसेस आहे, धारणा आहे. तुम्हाला काल सगळ्यांना मी न्यूरॉन दाखवलाय. तो म्हणतो, एक मिनिट थांब यार, तू आता मला म्हटलं होतं ह्याच्या आधी की पैसे वाईट आहेत, पैशामुळे भांडण होतात, पैशामुळे लोकांचे संबंध खराब होतात. मग तू म्हणतोस की पैशामुळे नातेवाईक संबंध खराब होतात. नातेवाईकांमध्ये पैसे द्यायचे नाहीत, बरं संबंध खराब होतात. बर बाबा. मग आता संबंध खराब झाले, मग पुढे काय? काय? तो लुईच्या पुस्तकामध्ये जर तुम्ही बघितलं, प्रॉस्पेरिटी हा चॅप्टर आहे, 13 नंबरचा चॅप्टर आहे, चॅप्टर 13. त्याच्यात ती खूप सांगते की अशा कुठल्या धारणा तुमच्या आहेत का? नॉट गुड इनफ टू मेक मनी, टू मेक मोर मनी. पैसे कोणालाही उधार देऊ नका. नेव्हर लेंड मनी. मग तुम्हाला कोण लेंड करणार? तुम्ही कोणाला देऊ नका उसने, तुम्हाला कोण उसने देणार? लॉ कर्म आहे की नाही? राईट. अशा सगळ्या भयंकर लोप पावलेले विचार जर आपल्याकडे धारणा रूपामध्ये असतील, राईट. माझे आई वडील, आमच्याकडे पैसे नव्हते, त्यामुळे आय विल बी पुअर, मी कायम कर्जातच असतो. आणि आपल्याकडे सहजपणे ऐकली जाणारी ही जी, सहजपणे आपण म्हणतो पैसा अत्यंत चंचल आहे. चंचल? लक्ष्मी चंचल असते? अरे काय हे वाक्य आहे? लक्ष्मी चंचल असते? लक्ष्मी माता, तिची पूजा करतो आपण, लक्ष्मी पूजन करतो, म्हणजे काय ते चंचल असते? देव चंचल? आपली धारणा काय आहे? व्हॉट इज अ रिलेशनशिप विथ मनी? आणि पैसे आल्यानंतर आपली काय धारणा आहे? इट्स इट्स अ वास्ट सब्जेक्ट, 20 मिनिटात होणारा नाहीये. आणि पुढचे 2-3 दिवस घेतलं तरी तेवढा इझी नाही. इट नीड्स लॉट ऑफ एफर्ट. इट नीड्स ऍटलीस्ट एखाद महिना, जास्त, पण त्याच्यावरती संस्कार होणं गरजेचं आहे. आपली रिलेशनशिप पैशाशी कशी आहे, धनाची कशी आहे, संपत्तीचे कसे आहेत, समृद्धीचे कसे आहेत, स्वतःशी कसे आहेत. पैसे आल्यानंतर कसे आहेत? लेटस से तुमच्याकडे, आपल्याकडे सगळ्यांकडे पैसे आहेत, आपण चांगले श्रीमंत आहोत, किंवा आपल्याकडे वेल टू डू, वी आर गोइंग गुड, सम ऑफ यू आर एक्स्ट्रीमली गुड. आपली काय धारणा आहे पैशाविषयी? हा मच आर यू डोनेटिंग? आनंद आहे का आपल्याला पैसे कमवल्याचा? जर असेल तर चांगली गोष्ट आहे. मग तो आनंद कसा व्यक्त करताय? आर यू मंथली डोनेटिंग? आणि डोनेशन करत असताना काय आपली फिलिंग आहे? आर यू फिलिंग गुड? आर यू फिलिंग लव्ड? आर यू फिलिंग अमेझिंग? दॅट हे परमेश्वरा, माझ्याकडे आज तू एवढं मला बुलंद केलेलं आहेस की मी, आय कॅन फीड सो मेनी पीपल ॲट द सेम टाइम. कुठे अन्नछत्रामध्ये आपण भाग घेताय, अन्नदानामध्ये आपण भाग घेताय, कुठे आपण भाग घेताय? व्हॉट इज युअर फिलिंग अबाउट मनी? आफ्टर यू अर्न मनी, भले तुम्ही 1,000 कमवा, लाख कमवा, 1 करोड रुपये कमवा,
मला अशी माणसं माहिती आहेत, जेव्हा देण्याच्या हात येतात तेव्हाच्या हाताला दगड लागलेले आहेत किंवा फेविकॉल आहे, हाताला सुटत नाही पैसे. स्ट्रगलिंग टू सेट गिव्ह मनी. दॅट इज द अप्रोच टुवर्ड्स मनी. हिंदीमध्ये खूप सुंदर वर्ड आहे, जमाखोरी. डू यू ओनली वॉन्ट टू अक्युमुलेट मनी? काय आपली धारणा आहे? आपल्याला देताना 4 वेळा असं विचारतो, बापरे आता मी देतोय परत येतील का? मी का बरं देऊ? असा येतोय का? मीच का देऊ? मी दिलेल्या पैशाचं हे काय करणार? जर मी माझ्या मुलाला पैसे दिले तर तो वाया घालवेल. काय धारणा आहे? पहिलेच मी ह्याला पैसे दिले, झालं कल्याण. मग मी काय करू? व्हॉट इज युअर फिलिंग अबाउट मनी? आपण वाट बघता का कोणी आपल्याला पैसे देताना? आपल्याला सहजपणे पैसे मिळतात का? या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही परत एकदा व्हिडिओ ऐका आणि द्यायचा प्रयत्न करा. व्हिडिओ थांबवा, टिक मार्क करा, येस नो, येस नो, येस नो. व्हॉट इज युअर रिलेशनशिप विथ मनी? काय तुम्हाला फिलिंग येते? व्हॉट इज युअर फिलिंग एक्झॅक्टली वेन यू राईट आय आय वॉन्ट 1 लाख रुपीज, एकदा 10,000, 20,000, 1 लाख, 2 लाख, काय वाटतं ती फिलिंग? तुम्हाला लक्षात येईल. कोणीतरी शाळेत, कोणीतरी लहानपणी, कोणीतरी तुमचा मित्र, कोणीतरी कॉलेजमध्ये, कोणीतरी आपले नातेवाईक, कुठल्या तरी सेशनमध्ये. आजकाल बाबा लोक भरपूर आहेत, भयंकर आहे. त्यांना सगळ्यांना शुभेच्छा. जसं पेव आलाय, पीक आलाय. कोण म्हणे पैसा बेमतलब आहे. अहो बाबा, जितना चॅनल मधनं तुम्ही बोलताय किंवा जे करताय, पैसा बेमतलब आहे काय? लोक कशी येतील? काहीतरी काय मंडप टाकायला पैसे नाही लागणार? काय शिकवताय लोकांना? मी तुम्हाला पुन्हा एकदा सगळ्यांना विनम्रतेने हात सगळ्यांनी मोकळे करा. प्लीज, आय एम रिक्वेस्टिंग, आय एम टेकिंग दिस सेशन. आय हॅव पॅशन अबाउट दिस. मी विष्णू सहस्त्रनाम, मी म्हणजे मी नाही, पण आपण मधुरतामध्ये विष्णू सहस्त्रनाम 3-3.5 वर्ष सलग केलं. प्लीज अंडरस्टँड, आपल्याकडे सगळ्या धर्मांमध्ये, सगळ्या धर्मांमध्ये सुबत्ता, समृद्धी, पैसे, धन याला सगळ्याला महत्व आहे. विष्णू सहस्त्रनाम आपल्याला दिलेलं आहे धनासाठी, प्रॉस्पॅरिटीसाठी. गायत्री आपला महालक्ष्मी मंत्र दिलेला आहे. महालक्ष्मीच्या विद्महे विष्णू पत्नीच्या धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. संध्याकाळी 7 वाजता, 6:30 वाजता आपण हा सगळा म्हणतो, हा प्रचार करतो. हे सगळं आपल्याला दिलेलं आहे. हे कोणी धारणा ही तयार केली ब्रिटिशांच्या काळापासून का केव्हा केव्हा? कशा प्रकारच्या ह्या लोप पावलेले विचार, अशी ही बीज कोणी कोणी निगेटिव्ह पेरलेली आहेत आणि ती खालीच्या खाली येत राहिली. समाजामध्ये असलेलं तेढ हे खरं आहे. रंगांचं भेदाचं नाही, हे खरं तेढ आहे. देर इज रिच, देर इज पुअर, दॅट्स इट. देर इज नो अदर, देर इज नो अदर डिफरन्सिएशन. सलाम करतो का नाही आपण? सो मनी इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. मनी इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. मनी इज द सोर्स ऑफ लॉट ऑफ थिंग्स. आपण एखादी गोष्ट, एक आपल्या बाजूला फॉर एक्झाम्पल, आता मी काल मागच्या महिन्यामध्ये मठामध्ये, शंकरबाबांचा मठ आहे इथे कळव्याला, कारेगावमध्ये. तर तिथे काही जण मागच्या महिन्यात काही भगिनी काही जोगवा मागण्यासाठी आल्या होत्या. आणि त्या महालक्ष्मीचं तिथे बदलापूरच्या आसपास कुठे त्यांचं देऊळ काय काय बांधकाम चालू आहे. तर त्या सगळ्या भगिनी जोगवा मागत होत्या, राईट. मग तिथे जोगवा, त्यांना मी विचारलं, ताई काय तुमची म्हणजे काय, कशासाठी तुम्ही जोगवा करताय? त्या म्हटल्या की आम्हाला मंदिर बांधायचं आहे, सो आम्हाला संकल्प आहे, तर ते मंदिर बांधतायत तिकडे. म्हणून किती तुम्हाला खर्च येणार आहे मंदिर बांधायला? किती पैसे तुम्ही असे जोगवा मागून जमा करणार? तर त्या म्हटले की दादा हीच आमची सेवा आहे. त्याला 15 का 20 लाख रुपये तयार करायचे. ते लोकांकडे 10-20, 10-20 रुपये, 30 रुपये, 50 रुपये, जे लोक देतील त्यांच्या जोडीमध्ये सगळ्या, एव्हरीबडी इज वेल टू डू, पण ते सेवेसाठी उभे राहिले. आपल्याला पैसे तुमच्याकडे असते, माझ्याकडे असते, की हे घे माझ्याकडनं 1 लाख रुपये, तुम्ही दिले असते का नाही? हो का नाही? मग त्याच्यासाठी आपल्याला पैसे हवे का नको? खूप सारी अनाथ मुलं आहेत, खूप साऱ्या अशा संस्था आहेत जिथे आपल्यासारख्या लोकांची
समाजातल्या चांगुलपणामुळे हे जग चालतंय. गुडविल इंग्लिशमध्ये म्हणतात त्याला, गुडविल आणि विल टू डू गुड. माझी विलिंगनेस आहे की मला जे येत आहे ते मी कॉन्ट्रीब्युट करणार आहे, करत राहीन. मग त्यासाठी पैसे नको का? आपलं घर चालण्यासाठी, व्यवस्थित सगळं असण्यासाठी. मी इथे या माझ्या ऑफिसमध्ये बसलोय, राईट, इथे एसी चालला पाहिजे. मग ते एसी इथे कमर्शियलचं भाडं मला भरण्यासाठी पैसे नको का? मला एक मुलगा आहे, मग मी त्याच्या सुरक्षतेसाठी, त्याच्या अभ्यासासाठी, त्याच्या शिक्षणासाठी मी पैसे नको का तयार करायला? राईट. सो आय मस्ट मेक लॉट्स ऑफ मनी. आणि त्यात गैर काहीच नाहीये. मग आपण किती वेळा परमेश्वराला फोन करून सांगताय? आपल्याला माहिती आहे ना परमेश्वरा, आज आपण काल बोलणं झालं होतं आपलं काय कुठपर्यंत आपलं स्टेटस. तर माझी फाईल सरकली का पुढे? हाऊ मेनी टाइम्स आर यू टेलिफोनिंग गॉड? माझी अडचणी दूर कर. अरे बाबा रे, संपणार नाहीयेत रे अडचणी. अशा नसतात संपत. पैसे मागितले तर पैसे मिळतील. मग सॉल्व्ह करा. काही विकत घेतलेल्या अडचणी पैशाने सुख विकत घेतली जातात. 95% ऑफ द हॅपीनेस इज बॉट विथ मनी. येस ऑर नो? इथे ही माझ्या बसायला चांगली खुर्ची आहे, ती चांगले बरेच बरेच पैसे दिलेत ना, नाही तर 250 रुपयाला बरेच खुर्च्या मिळतात. येस ऑर नो? मग मी काय सांगेन? हे परमेश्वरा माझी पाठदुखी बरी होऊ दे. तो म्हणतो अरे पैसे माग रे बाबा, मी तुला पैसे घेतो, तुला बुद्धी तर मिळेल आणि तू चांगली खुर्ची आणशील. यू अंडरस्टँडिंग? राईट. या सगळ्यासाठी आपण प्रार्थना किती वेळा करताय? प्रेयर्स दिवसात ना, आपल्या प्रार्थनेमध्ये हे आपण मेन्शन करता का? दिव्या दिव्या दीपककार कानी कुंडले मोतीहार सगळं झालं. हे परमेश्वरा, ते आपण मी काल म्हटलं होतं ना संकल्प लिहिला, तेवढं बघा जरा प्लीज, पुढे जाऊ दे इफ आय. हे सांगितलं पाहिजे ना. देवा मी तुझ्याकडे 1 लाख रुपये मागितलेले, तूच देऊ शकतोस. मला आता मागच्या आठवड्यात शनिवारी आमच्याकडे ऑफिसमध्ये माझ्या टीम मेंबर आहे, त्यांनी मला सांगितलं सर आपला एक प्रोजेक्ट आहे, त्या प्रोजेक्ट पुढे 10-12 दिवस लेट होणार आहे आणि बहुतेक आपल्याला मार्च उजाडणार आहे, 5 मार्च पर्यंत. तर प्रोजेक्टला आपल्याला स्वरूप देण्यासाठी बोलो वा छानच, थँक्यू फॉर द अपडेट. मी काय करायला पाहिजे इथे? आपलं कोर्ट लगेच इकडे आहे. मास्तर आणि महाराज थँक्यू, मला ह्याची खूपच अर्जन्सी आहे आणि हे तुम्हाला माहिती आहे. प्लीज मला इतना ऍट द मोस्ट इम्पॉर्टंट स्टेज इन माय करिअर राईट नाव आय नीड हेल्प. आणि मला माहिती नाही काय. असं मी 3-4 वेळा त्यांना फोन केला, काय करेल माणूस? अरे बाबा बाबा याचा सारखा फोन येतो, यांचा वगैरे काय. असं परमेश्वर म्हणत असेल असं मला वाटतं आणि असं होतं. सारखं तुमच्या दारावरती आलं, द्या हो द्या हो. तुम्ही म्हणा अरे बाबा घे आणि जा. तसं मी परमेश्वराला शनिवारपासून सारखा फोन करत होतो. आपलं बघा उद्या सुट्टी आहे तुमची तर बघा हा. शेवटी सोमवारी परमेश्वरांनी सांगितलं, काय केलं, त्यांची जादू आहे परमेश्वराची, कृपा आहे गुरूंची, गुरुजनांची, साहेबांची, सगळ्यांचीच. सोमवारी त्या प्रोजेक्टचा एक मॅनेजर आला. तो म्हटलं की साहेब एक रूम तयार होत, म्हणजे एक तयार होती जागा अशी की तुम्हाला मी तिथे तो प्रोजेक्ट पुढे घेऊन जाण्यासाठी तुम्हाला मदत होईल. वा छानच. जो सतबार पाठ कर कोई छुटई बंधन, बंधनात मुक्ती. आज त्या प्रोजेक्टची सांगत ती सुरुवात झाली. शनिवारी कुठेच नव्हतं. शनिवारी त्यांनी मला मेसेज केला, मी नव्हतो, मी शिर्डीला गेलो शुक्रवारी. शुक्रवारीचा मला मेसेज आला की सर हे होणार नाही आता पुढची 15 दिवस. आज ते लोक गेले. मी त्या सगळ्या टीमला भेटून आलो दुपारी लंच टाइम मध्ये. झालं. तुम्ही म्हणाले असं शक्य आहे का? मी म्हटलं हो, मी तर अनुभवतोय. मी तर अनुभवतोय, पण मी फोन केले सारखे. प्रोजेक्ट मॅनेजर तिकडे, बाकी प्रोजेक्ट मॅनेजर ते सगळं ठीक आहे, पण माझा परमेश्वराला सतत एक होता, गुरुजनांना पण होता, हॅलो एक बार देख लीजिए प्लीज साहेब. स्वामी तुम्हाला महाराज, मी काल पण मठात गेलो होतो. बोललो, महाराज थँक्यू, काम झालं थँक्यू, उद्यापासून करतो सुरुवात. मग मला त्यांनी महाराजांना घातलेला हार त्यांनी मला दिला.
पुजारांनी ते सांगितले हार घेऊन जा. बोलत महाराज थँक्यू, तुम्ही हार पण दिला. लगेच हार लावला ते ऑफिसमध्ये. व्हेरी गुड, कामच झालं. तुम्ही फोन तर लावा पहिले. सारखा लावा ना. घेत नाही म्हणजे काय? घेतातच हो. पुस्तक तुम्हाला रेकमेंड करतो मी. हाऊ मेनी टाइम्स आर यू टेलिफोनिंग गॉड, हॅलो गॉड, आय हॅव दिस प्रॉब्लेम, आय वॉन्ट मनी. तेवढं सोडून बाकी सगळं बोलतोय. आणि परमेश्वराशी न बोलता बाकीच्या नातेवाईकांशी बोलणं चालू आहे. राम राम राम. तो पण आपल्याच लेवलचा माणूस किती रे आपल्याला मदत करेल. आईला फोन कर, बाबांना फोन कर, मामाला फोन कर, काकाला फोन कर, परमेश्वराला फोन कर, राजा रामाला फोन कर. हॅलो प्रभू राम, थँक्यू. तुमच्या चरणी मी नतमस्तक आहे ना. मला माफ करा पण मला हे पाहिजे. दॅट इज द कन्व्हिक्शन. मग मी त्या प्रोजेक्ट मॅनेजरला सांगितलं, मग आता हे सुरुवात झाली, मग आता काय दिसतंय तुम्हाला पूर्ण ट्रान्झिशन करेपर्यंत किती वेळ लागेल? तो साहेब 8 दिवसात करतो. बोले वा, 8 दिवसात तर आपलं हनुमान चालीसा संपते, सांगता होतीये. झाला हनुमान चालीसाचा संकल्प पूर्ण. व्हेरी गुड. राईट. त्याच्याऐवजी दुसरा ऑप्शन काय होता जो जनरली आला असता मनामध्ये? थांबा, आता मी येतो आणि मग आता मी सगळ्यांची वाट लावतो, बोलतो, त्यांना खटियाखडी करतो, त्यांना असं बोलतो, त्यांना तसं बोलतो. मग काय झालं असतं? असले असते स्वामीवरनं, हे इडाच. पैसे पाहिजेत आणि दगड काय मारतोस खाली? काय पाहिजे तुला? स्वामी पैसे पाहिजेत. हा गुड, थँक्यू. वरती ये. आता ती दगड फेक पहिले. काय आहे आपल्या हातामध्ये? दगड आहे. काय आहे? व्हॉट इज युअर रिलेशनशिप विथ मनी? आपण सगळेजण, इन्क्लुडिंग मी, आम्ही, आपण सगळेजण मोर देन 40-45 इयर्स. माझं वय 46 आहे. राईट. आपण सगळेजण लगभग लगभग एका चाळ सिस्टम मध्ये राहतो. आम्ही चाळीत राहिलो खूप लहानपणी, टिल द 15 इयर्स ऑफ माय एज. राईट. आमच्याकडे गाडी पण नव्हती. अरे बाबा हो रे, नको रे ही सारखी स्टोरी सांगू. किती वेळा ही स्टोरी माझ्या पोराने ऐकली तर पोरगा म्हणे बाबा बास. आम्ही आता ऑलरेडी इराणदानी इस्टेटमध्ये राहतोय. त्यांनी ही लाईफस्टाईल एन्जॉय करतोय. त्यांनी ट्रेन अजून बघितलेली नाहीये. आपण ट्रेन सोडून दुसरं काहीच बघितलं नव्हतं. त्याला जबरदस्ती घालू मी ट्रेनमध्ये, 5:30च्या ट्रेनला, चल मी तो दादरला घेऊन जातो, बघ कसं मी करायचो. कशासाठी? व्हॉट आर यू डुईंग? राईट. आर यू अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? राईट. व्हॉट इज इम्पॉर्टंट, व्हॉट इज इम्पॉर्टंट इन दिस होल गेम, की माइंड, माइंड, मी काल परवाच माझ्या सरांचं लेक्चर ऐकत होतो. राईट. तो माइंड सेट ज्याला आपण म्हणतो, विचारांची जी काय आपली श्रृंखला आहे, माइंड सेट, तो एक संच आहे. सेट म्हणजे संच. माइंड, माइंड मध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत. की मी चाळीत राहिलो, मग माझ्या वडिलांकडे एवढेच पैसे होते, मग आपल्याला कोणीतरी सांगितलं होतं ना एकदम बोगस, हे तर मला जस्ट काइंड ऑफ हॉरिबल. आपले काय अंथरूण बघून बघून पाय पसरा. ओ माय गॉड, हॉरिबल. अंथरूण बघून पाय पसरावे, रामकृष्ण हरी. अंथरूण कोणी ठरवायचं? पाय कोणी ठरवायचे? पसरायचं कोणी ठरवायचं? अहो हे अधिकार आपल्याला नाही आहेत. हे परमेश्वराचे अधिकार आहेत. कुठल्या तरी कथेमध्ये कोणीतरी बोगस हे काहीतरी कहाण्या सांगितलेल्या आहेत आणि त्या तशाच तशा आलेल्या आहेत पुढे. कशी आपली मुलं श्रीमंत होणार? कशी आपली मुलं प्रगती करणार? काय आपली रिलेशनशिप आहे त्यांच्याशी? कधी आपण बसून सांगणार हनुमान चालीसा लॉ ऑफ अट्रॅक्शन, हे कर आणि तुला पैशांचा गडगंच श्रीमंत होशील, असं त्यांनी लिहिलेलं आहे. होय सिद्धी सा की गौरी सा, पाहिजे तेवढे पैसे मिळतील. तुला काहीच होणार नाही. तू चारित्र्यवान होशील, धनवान होशील, तू गुणवान होशील, तू बुद्धिवान होशील, हे सगळं तू होशील. एक हनुमान चालीसा कर, तुला सगळे संकल्प पूर्ण होतील. कधी सांगणार आपण? कधी सांगणार आपण की येस यू विल बिकम रिच, रिचर, रिचेस्ट? सांगा ना. हे असं काहीतरी सांगण्यापेक्षा पैसे झाडाला लागतात का? अहो झाडालाच लागतात, मी सांगतो तुम्हाला. ते झाडाची उंची पण आपल्या आपल्यावरती आहे हो. हे कुठल्या काय, दिस इज ऑल माझ्या ऑफिसमध्ये बघा, मनी प्लांट आहे, मग इथे लागेल. आर यू अंडरस्टँडिंग? इट्स, यू मस्ट हॅव लव्हिंग रिलेशनशिप विथ मनी.
माझ्याकडे ऑफिसमध्ये आमच्याकडे हॅपी मनी कॉन्सेप्ट आहे. मला जमलं तरच मी काम करतो आणि क्लायंटला पण तसंच सांगतो. माझ्या मुलांना पण माझ्या ऑफिसमध्ये तसं सांगतो. माझ्याकडे तसंच आहे. तिथे या शृंखलेमध्ये कोणीही दुःखी असेल तर त्या दुःखाला बाहेरची वाट दाखवतो. नका राहू. वी आर ऑल हिअर टू बी हॅपी, रिमेन हॅपी अँड ग्रो द हॅपीनेस. आर यू अंडरस्टँडिंग व्हेरी क्लिअरली? राईट. हे सगळे जेवढे आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी पैसे हवेत का नको? आज डोनेशन आहे किंवा आपल्याकडे अन्नदानामध्ये आपण भाग घेतोय. राईट. आपण शंकर महाराजांच्या मठामध्ये गेला तर रोज 2-3 एक हजार लोकांसाठी तिथे खिचडीचा डबा जातो. आपलं योगदान त्याच्यात असलं पाहिजे. 5-5 हजार लोक तिथे खिचडीचा प्रसाद घेतात. तिथे हॉस्टेलमध्ये, कॉलेजेसमध्ये, हॉस्पिटल्समध्ये. जाऊ दे एखाद किलो आपल्याकडनं पण, महिन्याला जाऊ दे, आपलं योगदान असू दे. आपल्याला महाभारतापासून दानाचं महत्व सांगितलेलं आहे. भगवद्गीतेपासून दानाचं महत्व सांगितलेलं आहे. दानशूर हा शब्द तिथून आलेला आहे. कर्ण, अर्जुन, हे जेवढे सगळे योद्धे राहिले तिथून हा शब्द आलेला आहे. दानशूर हा शब्द आत्ताचा नाहीये. गीता वाचल्यावरती लक्षात येईल दानशूर शब्द हा तिथून आलेला आहे. कसे दानशूर झाले लोक? मग दानशूर म्हणजे याचा अर्थ श्रीमंत होणं गरजेचं आहे. आणि श्रीमंत होत असतानाच्या प्रक्रियेमध्ये एक साईडला दानाचा ओघ आपला असला पाहिजे. जसं जसं तुम्ही दान वाढवाल तसं तसं श्रीमंती वाढेल. इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल. क्लिअर होतं सगळ्यांना? राईट. तो एक म्हणजे हे कन्व्हिक्शन, माझं सतत जे चिंता आहे. माझी चिंता काय माझी म्हणजे एक जनरली आपण हे खूप स्वाभाविक आणि कोणा दोष, हे काय नाही, हे ग्रोईंग स्टेज आहे. असं नाही की मला हे सगळं येत होतं, पण हे वाचनातनं आपण बदलतो. सायकोलॉजी ऑफ मनी हे पुस्तक वाचा. अप्रतिम पुस्तक आहे. तुमची इन्व्हेस्टमेंट माझे गुरु मास्टर चिवा बुक्सवी त्यांचा कोर्स आहे क्रियाशक्तीचा. क्रियाशक्ती. ते शिकवतात आर्ट ऑफ मॅनिफेस्टेशन, द सायन्स अँड आर्ट ऑफ मॅनिफेस्टेशन. त्यांनी काही गाईडलाईन्स दिलेत आम्हाला. When you earn money, how do you save money? How much you save money? How much money to be saved? How much in bonds? How much in gold? How much in stocks? How much in savings? अशा प्रकारची गाईडलाईन त्यांनी दिलेली आहे. मी स्वतःला भाग्यवान समजतो. आहे व टीचर लाईक हिम. एवढा संच परफेक्ट त्यांनी मांडणी करून दिलेला आहे. म्हणून कोणीही प्राणी किलर, आराटी योगा हे असं घरदार सोडून वगैरे काही असलं अध्यात्म आम्हाला नाही शिकवलं. ते म्हणतात असं काही नसतं. असेल सुद्धा जे जे करतायत ते चांगली गोष्ट आहे. पण आई, वडील, बहीण, भाऊ, नवरा, बायको, मुलं, बाळ यांना सोडून नाही. कमळ तिथेच उगवलं गेलं पाहिजे. कमळ म्हणजे आपली प्रगती तिथेच झाली पाहिजे, आपल्यातच. सो वी हॅव टू बिकम सिरियस अबाउट मनी. सिरियस म्हणजे असं नाही. सिरियस म्हणजे आता आपले फोकस तयार झाले पाहिजेत. आय मस्ट इन द मॉर्निंग गेट अप अँड स्टार्ट, और इन द इव्हनिंग ऍटलीस्ट आय वुड थिंक अबाउट मनी अँड व्हॉट एम आय डुईंग टू अर्न मनी. राईट. व्हॉट एम आय डुईंग. मी काल तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं. आय नो समबडी मला म्हणतात की मला ना माणूस कमवायचे, मला माणसं कमवली मी आयुष्यभर. चांगली गोष्ट आहे, छानच. आणि खरंच त्यांनी माणसं कमवली. त्यांच्याकडे अशी 101 माणसं आहेत. त्यांनी फोन केला की सगळेजण फोन घेतात. बोलो वा छानच. पैसे मागा ना एकदा, बघा मग येतात का फोन. आर यू अंडरस्टँडिंग? राईट. म्हणजे जरुरी नाही की पैसेच मागायला फोन घेतला पाहिजे. पण द पॉइंट इज अवर रिलेशनशिप विथ मनी. पहिले तर ते एस्टॅब्लिश केलं पाहिजे. या धारणा आहेत ना, त्या आज आपण रामाच्या नावाने विलीन करून टाकूया. बरं, ही सगळी जी बीज, निगेटिव्ह बीज आहेत ना, ती एक साथ होलसेलमध्ये जाळून टाकूया. आर यू रेडी? ही आपल्यात असतात, आपली असतात असं नाही. कोणी दुसऱ्यांनी पण आपल्याकडे देऊ शकतात. मी तुम्हाला देऊ तुमचं एक्झाम्पल सगळ्यांचं. माझ्याकडे पण ते लागू आहे म्हणा. राईट. आपले सगळ्यांकडे हात वरती नाही केला तरी चालेल, हात बांधून ठेवा आधीच.
बायचान्स वरती आला तर गडबड होईल. आपल्याकडे सगळ्यांकडे 3 वर्षापूर्वीचे कपडे अजून आहेत का नाहीत? 4-5 वर्षापूर्वीचे कपडे कधीतरी मी घालीन आणि कधीतरी याच्या आतमध्ये जाईन, अशी फिलिंग आहे का नाही? आपले टी शर्ट, आपले काही घरात घालायचे कपडे, आपले शॉर्ट्स, फार रंग आणला होता तेव्हा निळा होता, मस्त. नंतर तो आता स्काय ब्लू होऊन राहिला. सुटला हो रंग त्याचा. राम राम परमेश्वर. लाल होता तो, आता गुलाबी व्हायला लागला. गुलाबी व्हायला लागला, रंगच सोडतोय तो. तरी ताई काय सोडायला तयार नाही. हो ताई सोडा, हो काका सोडा. कितीतरी लोक आपण बघतो शाळेत सोडायला येतात मुलांना, फार गंभीर अवस्थेमध्ये कपडे असतात त्यांचे. ही दारिद्र्याची रक्षण आहे. प्रचंड दारिद्र्याची लक्षणं आहे ती. नक्की कोण कुत्रा फिरवतोय असं कधी कधी मला आमच्याकडे इराणदानीमध्ये मला प्रश्न पडतो, की कुत्रा फिरवणारा मालक आहे की हा चालक आहे? काय काय जणांची काय गंभीर आहे परिस्थिती फार. काय काय जण असे शॉर्ट्स घालून असतात की राजा हे काय आहे, म्हणजे आपण मी तुम्ही ओनर, तुम्ही कोण आहात तुम्ही नक्की? मी कुत्रा फिरवणारा माणूस आहे. व्हॉट आर यू डुईंग? मग तो बेटर आहे, मग आय वुड से. क्लॅरिटी येते. जर तुमच्या कपाटात 2 वर्षापूर्वीचे तुम्ही, आत्ता 21 दिवसापूर्वीचे, 14 दिवसाचे तुम्ही, आणि आत्ताचे आजचे तुम्ही, फरक आहे का नाही मला सांगा. 1 महिन्याच्या पूर्वीचे तुम्ही, 6 महिन्याचे तुम्ही, आणि आत्ता आहेत का नाही? म्हणून हे सगळे आपले कपडे जे आहेत, पूर्ण सगळ्या बाहेरचे आजचे आतले सगळे कपडे, आफ्टर 1 इयर 2 इयर्स इट इज ओव्हर. ते अजूनही जर असतील तर प्राणायाम आठवतो आपण केलेला? अप्पान म्हणून होत नाही हो. आता खरं मी कुलूप उघडतोय. अप्पान होता होईना कारण ते कपडे नाही दिले. ते ना माझ्या मावशीच्या मुलाला ठेवले, रामकृष्ण, मावशीचा मुलगा भेटतोय. नाही हो, या सगळ्या आपल्या मिडल क्लास, आपण सगळेजण एका छोट्या घरांमधनं येणारी लोक आहोत. आपल्या त्या प्रवृत्ती होत्या वन्स अपॉन अ टाइम. मी माझ्या मोठ्या भावांचे कपडे वापरलेले आहेत, कधी मला आठवत नाही पण कदाचित वापरले असतील सुद्धा. राईट. एक गंमत म्हणून किंवा ऍज अ चेन म्हणून किंवा तो मोठा झाला म्हणून किंवा काही. आता नाही, इट्स ऑल डन. मी कधीतरी त्या ड्रेसच्या आतमध्ये, मी कधीतरी त्या शूजच्या आतमध्ये, नाही रे दादा तो शूज नाही होत रे तुला आता अजून. सोड ना रे बाबा. कधी रे सोडणार तू? अंडरस्टँडिंग. दिस इज यू. देन यू हॅव अ रावण एट होम. यू डोंट नीड रिलेटिव्स. आय एम टेलिंग यू. यू आर जस्ट सेइंग माझं हा असं आहे, माझं तसं आहे. अहो हे बघा पहिले डीमार्टची बिलं. डीमार्ट म्हणजे कोणातली, कुठल्या जुनी बिलं झाली हो त्याला. महिनाभर झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले, 6 महिने झाले, बिलं का अजूनच आपल्या पर्समध्येच आहेत अजूनपर्यंत, आपल्या कपाटातच आहेत. कधीतरी आपल्याला लागणार आहेत म्हणजे कधी, कधीच नाही वेळ येणार ना. तर दुकानदार सोडून जाईल तिथून, झाली ती वेळ संपली. एक्सपायरी डेट. किती असे औषध आहेत आपल्या घरी, किती असे पदार्थ आहेत आपल्या घरी की एक्सपायरी डेट आहे त्याची. आज स्टॉक घ्या. आपलं 22-24 तारखेला म्हणजे पुढच्या सोमवारी आपलं उद्यापन आहे हनुमान चालिसेतलं. कुठल्या रूपात येऊन दर्शन देऊन आशीर्वाद देऊन जातील, वी हॅव नो आयडिया. नो बडी हॅज अन आयडिया. काय रूपात येतील, काय स्वरूप घेऊन येतील, आणि काय सांगतील, किंवा आत्ता पण काय सांगतायत आपल्याला काहीच माहिती नाही. आपल्या हातात काहीच नाही. मी बऱ्याचशा वेळेला व्हिडिओ जेव्हा गाडीमध्ये ऐकतो, जेव्हा तुम्हाला लक्षात येतं की हे मी तर नाहीच बोलत आहे एनिवेज. राईट. जे मला ओळखतात त्यांना माहिती आहे मी केवढा आणि कसा बोलतो ते. राईट. सम युअर्स. राईट, म्हणजे आई पण बघते. करेक्ट. सो अर्ध्या तासामध्ये जे पाऊण तासामध्ये आपलं डिस्कशन होतं त्याच्यामध्ये मी काय बोलतोय हे माझं नाहीच आहे. हे सगळं त्यांचं आहे. म्हणून आपल्याला सगळ्या आपल्या ग्रंथांमध्ये, महाराजांनी शंकर गीता असू दे, काय असू दे, आपल्याला फलश्रुती सांगितले हो.
काय फलश्रुती आपल्या सगळ्या गुरुजनांनी फलश्रुती सांगितले. मग आपण टाकायला जाऊन भांड लपवायला काय कळतंय का नाही? तिसरं नेत्र टॉईंग उघडलं का नाही? आणि हात लावा इकडे बरं. तिसरं नेत्र करा बरं. जर ऍक्टिव्हेट करा, जागृत करा सगळ्यांनी. क्लिअर झालं सगळ्यांना? राईट. जर असं काहीतरी असेल, पुढे मी अगदी परत साबणा बनवण्याच्या गोष्टी सांगणार नाही. त्याच्यामुळे साबण पण अगदी ते साबण दोन तुकडे करून अर्ध साबण अशी पण लोक बिलीव्ह मी मला माहिती आहे. आय नो देम. आय नो देम. दे माइट हॅव लॅक्स अँड क्रोड्स ऑफ रुपीज. आय नो देम. दोन साबण जोडलेले आहेत अशी पण मला माणसं माहिती आहे. आता रिसेंटली 1 वर्षापूर्वी, 2 वर्षापूर्वी. तुम्ही त्यातले एक आहात का? वॉशरूमला तुम्ही ते सोप वापरताय की तो साबण जोडलेला? 2-3 साबण एकत्र करून कधी मेळ खाल्लेला असं काहीतरी? नाही, दारिद्र्याची लक्षणं आहेत. हा असा ड्रेस तुम्ही घातलाय किंवा असे शर्ट तुम्ही घातलाय की पार म्हणजे तो पार विरलाय हो. संपलाय त्याचं जीवतरी नाही. तो शर्ट म्हणतो मला जाऊ दे, पण तुम्ही जाता देईना. लक्षात ठेवा, अपान स्वाईप करत असताना तुम्हाला त्रास होणार आहे. काढून टाका ते. सगळे सगळं काढा. आपसुक तब्येत सुधारेल. पहिली स्टेप. पहिली स्टेप. जागरूक करा स्वतःला. म्हणा सॉरी, आय मस्ट गेट अप अँड स्टार्ट डुईंग इट. हनुमानाला प्रार्थना करा, मला मी शक्ती दे, सगळं बळ दे मला, आणि सगळं घर क्लीन करून टाका, पूर्ण ऑफिस क्लीन करून टाका, स्वतःचा कप्पा क्लीन करून टाका. जाऊ दे सगळं आजच्या आज. वॉचमॅनला आज खुश करून टाका. बिल्डिंग मधला वॉचमॅन, राईट, त्याला म्हणू दे लॉटरी लागू दे, त्याला घेऊन जाऊ दे, त्याला सगळं सामान जे तुमच्या गावाचं नाहीये. नाही होत तुम्हाला तो ड्रेस, तो शर्ट, तो पॅन्ट, महिलांमध्ये तुमच्यामध्ये काय, तुमची साड्या वगैरे जे काय असेल त्या देऊन टाका. कमॉन, कीप गोईंग. थांबू? हा, 6:45 होत आहे. 6:40 झाले जातात ऑलरेडी. सॉरी, 6:42 होत आहे. या क्लिअर. आय एम जस्ट ट्राईंग टू शो मिरर टुडे, सो दॅट एकदा रिफ्लेक्शन मध्ये आपल्याला दिसलं ना, आय नो व्हॉट इज राईट अँड नाव आय वॉज फॉलोइंग हिअर, आय कॅन डू हिअर, राईट. हे दोष नव्हे, हे जस्ट कोणीतरी दिलेले निगेटिव्ह बीजा आहेत, किंवा त्यावेळची गोष्ट तशी होती. कारण तेव्हा ब्रिटिशांच्या वेळी आपल्यावरती वेळच तशी होती. झाले ना ब्रिटिश जाऊन पण आता बरेच वर्ष. क्लिअर. थांबूया. सो जेंटली क्लोज युअर आयज. स्वतःला तुम्ही प्रॉमिस केलंय. मनाच्या पडद्यावरती, मनाच्या डोळ्यांनी स्वतःला परत आवाज द्या. ज्या नावाने तुम्ही स्वतःला हाक मारताय, जी ओळख तुम्ही स्वतःला एस्टॅब्लिश करून दिली, तिला आवाज द्या, त्या व्यक्तीला आवाज द्या. म्हणा, हाय, हाव आर यू? आज कशी तुला मजा आली? काय शिकलास का तू? म्हणा, काय शिकलीस का तू नवीन? आणि त्या व्यक्तीला सुद्धा सांगा, तो अदर यू जो तुम्हाला दिसतोय त्याला सांगा की अरे, तुझ्याकडे पण असे काही पॅटर्न्स असतील ना निगेटिव्ह पैशाविषयी. म्हणा, ते झटकून टाक बरं. म्हणा, आय एम ऑन द पाथ टू बिकम अबंडंटली रिच. समृद्धी ज्याला म्हणतात, विपुलता ज्याला म्हणतात. म्हणा, आय मीन द प्रोसेस. चारित्र्यवान, धनवान, गुणवान, विद्यावान. म्हणा, आय मीन दॅट प्रोसेस. आणि मला तुझी साथ आता हवेच हवे आहे. मी राम चॅन करणार आहे आता. मी जिथे जिथे सांगेन तिथे तिथे तो आवाज तुम्हाला ऐकायचा आहे. जसं जसं तुम्हाला राम नामाचा जप ऐकायला येईल, तसं तसं तुम्हाला तिथून तिथून ते पॅटर्न सगळे पूर्ण नष्ट व्हायला सुरुवात होईल.
से प्रभू राम थँक यू. मी आभारी आहे, मी तयार आहे. श्रीराम. दोन्ही कानांच्या मध्ये ऐका. श्रीराम. दोन्ही भुवयांच्या मध्ये ऐका. लिसन टू राम बिटवीन युअर आयब्रोज. श्रीराम. आपल्या न्यूरॉन्स वरती ऐका. श्रीराम. ऑन युअर अमिगडाला. श्रीराम. 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 ऑन युअर पिट्युटरी ग्लँड. श्रीराम. 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 ऑन युअर थायरॉइड ग्लँड. श्रीराम. श्रीराम. on your lungs, Shri Ram, on your right lungs, Shri Ram, on your left, Shri Ram, on your heart, Shri Ram, on your heart chakra, छातीवरती आहे श्रीराम. आपल्या पोटामध्ये ऐका श्रीराम. श्रीराम. राइट ऑन योर नेबल. श्रीराम. श्रीराम. त्या खांद्यावरती ऐका श्रीराम. श्रीराम. त्या मानेवरती ऐका श्रीराम. सर्वायकल वरती श्रीराम. श्रीराम. पाठीच्या मध्यभागी श्रीराम. 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 ज्यांना स्पेशली शुगरचा त्रास आहे ऑन युअर पॅनक्रियास. श्रीराम. रक्ताच्या प्रत्येक कणामध्ये श्रीराम. 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 लिव्हर मध्ये श्रीराम. 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 संपूर्ण शरीरात आहे का श्रीराम. डोळ्यांच्या बिहाइंड युअर आईज श्रीराम. 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 दीर्घ श्वास घ्या. ओपन युअर आईज. आवडेल. मी म्हणाल राममय झालोय. काय म्हणाल? राममय झालेलो आहे. हो का नाही? रामाच्या नावाची ताकद. येस. हाऊ यू फील? इट्स सो गुड. यू फील लव्ड. यू फील नाईस. है ना? असं वाटलं डोळे उघडू नये, चालत राहावं. यशानं. दिस इज द पॉवर ऑफ राम. कपडे पहिले खाली करा त्या कपड्यांना. काय म्हणतील राम? हा.
क्लिअर झालं सगळ्यांना? थांबूया. राईट, आपण आता हनुमान चालिसा करू युट्यूबला जे ऐकणार आहे. यू गायज डू युअर ओन हनुमान चालिसा. थँक्यू.